बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। अनंत चतुर्दशी दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे। यंदाही पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन होणार नाही। महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी इराणी खणीमध्ये होणाऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला। इराणी खणीसह शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। तसंच कसबा बावडा परिसरातील नागरिकांनी नदी घाटाकडे जाऊ नये यासाठी दत्त मंदिराजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। पंचगंगा नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी गेल्या 5 वर्षात कोल्हापुरात सुरू असलेल्या मूर्तीदान चळवळीनं यश मिळवलंय। तर गेल्या 4 वर्षापासून शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन इराणी खणीत केलं जातं। विसर्जन मार्गावरील महाद्वार रोड, पापाची तिकटी परिसरातील काही धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेड्स उभारण्यात आलेत। इराणी खण आणि संपूर्ण मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। इराणी खणीवर पुरेशी विद्युत व्यवस्था करून मूर्ती विसर्जनासाठी 4 क्रेन ठेवण्यात आल्या असून वाहत्या तराफ्यांची सोय करण्यात आली आहे। शनिवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे। त्यानुसार विसर्जनाच्या ठिकाणी पौडी, आरोग्य, उद्यान आणि इतर विभागाचे सुमारे 3000 कर्मचारी असतील। त्याचबरोबर गणेश मूर्ती आणण्यासाठी 100 टेम्पो, 415 हमाल, 5 जेसीबी, 7 डंपर, 4 पाणी टँकर, 2 बूम, 6 रुग्णवाहिका अशी यंत्रणा सज्ज असेल। रंकाळ्याजवळील दोन्ही खणींभोवती बॅरिकेटिंग करून वॉच टॉवर उभारण्यात आलेत। तर आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण मिरवणूक मार्गावरील साफसफाई करण्यात आली आहे। अग्निशमन विभागामार्फत विसर्जन स्थळी दक्षता पथक, सुरक्षा गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत। व्हाईट आर्मीच्या वतीनं गर्दीवर नियंत्रण, प्रथमोपचार, बचाव पथक आणि डॉक्टरांची पथकं नेमण्यात आली आहेत। अर्पण केलेल्या गणेश मूर्ती आणि निर्माल्य इराणी खणीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था केली आहे। दुसरीकडे पापाची तिकटी आणि हॉकी स्टेडियम मार्गे जाणाऱ्या पर्यायी मिरवणुकीच्या स्वागतासाठी विशेष स्वागत कक्ष उभारले आहेत। त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांच्या वतीनंही मिरवणूक मार्गावर स्वागत कक्ष उभारलेत। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं मंडळांना श्रीफळ, पान, सुपारी आणि रोप देऊन स्वागत केलं जाणार आहे। दुसरीकडे कसबा बावडा इथल्या नदी घाटाकडे जाणारे रस्ते दत्त मंदिराजवळ बॅरिकेड लावून अडवण्यात आलेत। त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे। दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं संपूर्ण मिरवणूक मार्गावर रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचं काम सध्या सुरू आहे। सर्व सार्वजनिक मंडळांनी इराणी खणीत गणेश मूर्ती विसर्जन करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलंय। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशीनिमित्त शनिवारी 2000 पोलीस कर्मचारी आणि 1500 होमगार्ड तैनात करण्यात आलेत। आज पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर शहरातील विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्ताचं वाटप करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह उपाधीक्षक प्रिया पाटील, सुवर्णा पत्की, सुजित कुमार क्षीरसागर तसंच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव झाडे, संतोष डोके, मानसिंग खोचे यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। शहरातील पंचगंगा नदी परिसर, रंकाळा, इराणी खण, राजाराम तलाव या परिसरात तसंच विसर्जन मिरवणूक मार्गावर बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 7 उपाधीक्षक, 105 उपनिरीक्षक, 740 कॉन्स्टेबल आणि 555 होमगार्डना बंदोबस्ताचं वाटप झालंय। यासोबतच शीघ्र कृती दलाच्या 2 तुकड्या, दंगल काबू 2 पथक, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी असं बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय।